लावलेलं आहे बेटा आतमध्ये बघा, आणि एक कोन मापक लावला आहे. 7व्या वर्गात प्रकाशाचे परावर्तन प्रकरण आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. 8व्या वर्गात पण आहे, परंतु सध्या सुरुवात व्हायची आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण प्रकाश बघा, प्रकाश किरण मी 90च्या अँगलनी मारत आहोत इथे, तर काय होणार, जस किंवा इथून मारला मी प्रकाश किरण, तर त्याचं काय होणार, तो काय होतं बेटा, प्रकाशाचं काय होईल, सपाट पृष्ठभागावर गुळगुळीत पृष्ठभागावर प्रकाश किरण मारला तर काय होईल बेटा, परावर्तन होईल. होते ना परावर्तन, माहिती आहे तुम्हाला, प्रकाश किरणाचं काय होईल, परावर्तन होईल. म्हणजे आपाती किरण पडला त्या पृष्ठभागावर, तो काय फिरेल, परत फिरेल. अरे कर, समजलं का तुला. 90च्या याच्यातून मारलाय समजा मी, आणि लंब दिशेने मारला तर तो सरळ जातो, पण या साईडनी समजा मी इन्सिडेंट अँगलनी मारला, म्हणजे आपाती किरण जो आहे, इन्सिडेंट रे म्हणू आपण, तर तो आपल्याला रिफ्लेक्टेड रे दाखवतो, परावर्तित किरण दाखवतो. ठीक आहे. आणि खडबडीत पृष्ठभागावर मारला तर काय होईल, तो सुद्धा परावर्तित होते खडबडीत पृष्ठभागावर, जसं इथे मारला मी. ठीक आहे. तो पण परावर्तन झालं. लाईटाचं परावर्तन होते बेटा, लाईटाचं काय होते, परावर्तन होते, परंतु समान अँगल मध्ये होत नाही. जे आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे नसतात. तर इथे आपण नियमित परावर्तन सपाट पृष्ठभागावर आणि हे अनियमित परावर्तन आपण या प्रयोगाद्वारे सांगू शकतो. हा बघा, हा खडबडीत पृष्ठभाग आहे आणि हा कोणता आहे, सपाट पृष्ठभाग. हे केव्हा दिसले असते तुम्हाला हे लाईट रे,